नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वायस एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण इयत्ता 6वी द्वितीय घटक चाचणी विज्ञान विषय माध्यम सेमी प्रश्नपत्रिका पाहणार आहोत। ही प्रश्नपत्रिका 19 गुणांसाठी आहे। वेळ 1 तास आहे। प्रश्न क्रमांक पहिला, फिलिंग द ब्लँक्स विथ द राईट वर्ड फ्रॉम द ब्रॅकेट, 3 मार्क्स। 1. The force of friction always acts dash the motion. Second, the motion of an aeroplane on the runway before takeoff is dash. Third, has to apply to change the direction of moving object. आन्सर पहा। पहिले फिलिंग द ब्लँकचा आन्सर आहे अगेन्स्ट, सेकंडचा आहे लिनियर आणि थर्डचा आहे फोर्स। बी, मॅच द फॉलोइंग, 3 मार्क्स। ग्रुप ए, ग्रुप बी। 1. An ox pulling a cart. Answer, muscular force. Second, applying brakes to a bicycle. Answer C, frictional force. Third, lifting a heavy iron object with crane. Answer, a magnetic force. 3 गुणांसाठी जोड्या आहेत। आता आपण पुढील प्रश्न पाहू। क्वेश्चन नंबर 2. आयडेंटिफाय द टाइप्स ऑफ मोशन, 2 मार्क्स। Movement of a ceiling fan, a fish swimming in water. Answer, circular motion फर्स्टचं आणि सेकंडचं ऑसिलेटरी मोशन, म्हणजे ज्याप्रमाणे फुलपाखरू हवेमध्ये संचार कसेही करतं त्याप्रमाणे मासेही पाण्यात कसेही पोहतात। बी, 1 or more forces are acting in the following example, name them. An object falling from a tall बिल्डिंग। 2 गुणांसाठी हा प्रश्न आहे। नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. ए, एक्सप्लेन युअर ओन वर्ड्स गिविंग 1 एक्झाम्पल, एनी वन, 3 मार्क्स। 1. सर्क्युलर मोशन. सेकंड, मस्कुलर फोर्स। बी, हाऊ आर वी डिफरंट, एनी वन, 2 मार्क्स। 1. मस्कुलर फोर्स अँड मेकॅनिकल फोर्स. सेकंड, लिनियर मोशन अँड रँडम मोशन। नेक्स्ट क्वेश्चन, answer the following question in your own words, anyone, 2 marks. 1. Which types of motion are seen in birds flying in the sky? Second, what is meant by weight? Next question number 4 मधला B. Observe the picture and identify the type of motion, force. 3 marks. चित्राचं वर्णन करून उत्तर लिहायचं आहे। पहिलं चित्र ग्रॅव्हिटेशनल फोर्स, दुसरं चित्र जे आहे ते रँडम मोशनचं आहे, तिसरं चित्र जे आहे मस्कुलर फोर्सचं आहे। अशा प्रकारे आपण 20 गुणांची इयत्ता 6वीची विज्ञान विषयी सेमी माध्यमची प्रश्नपत्रिका पाहिली आहे। धन्यवाद। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून पुढील सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील।